नमस्कार मिथुन राशी परिवार सर्वांना श्री स्वामी समर्थ। मिथुन राशींच्या लोकांनो, पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात एक अशी बातमी येणार आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊ शकतात, पण त्याच वेळी एक नातं कायमचं संपणार आहे। हो, ही गोष्ट थोडी धक्कादायक आहे पण सत्य आहे। आणि जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुम्ही एक खूप मोठा इशारा मिस करू शकता, कारण ग्रहांची हालचाल अशी होत आहे की तुमच्या आयुष्यातील एक मोठा टर्निंग पॉईंट सुरू होणार आहे। एकीकडे तुम्हाला मिळणार आहे मोठी खुश खबर, पैसे, करिअर आणि प्रेमात यश, पण दुसरीकडे एक व्यक्ती ज्याच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला होता तो हळूहळू तुमच्यापासून दूर जाणार आहे। हा निर्णय तुमच्यासाठी जरा कठीण असेल, पण लक्षात ठेवा, कधी कधी काही लोक दूर गेले की आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते। म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता पूर्णपणे दूर करू शकतो। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की। पौर्णिमेचा काळ हा केवळ चंद्र पूर्ण दिसण्याचा क्षण नसून तो एक गूढ आध्यात्मिक आणि ऊर्जा बदलाचा टप्पा असतो। या काळात चंद्र आपल्या संपूर्ण तेजाने पृथ्वीवर प्रभाव टाकत असतो आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम हा मानवी मन, भावना आणि निर्णय क्षमतेवर होत असतो। ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या अंतर्मनात लपलेल्या भावना, विचार आणि इच्छा अधिक स्पष्टपणे समोर येऊ लागतात। त्यामुळेच या कालावधीत घेतलेले काही निर्णय तुमच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकतात। काही दिवस हे साधे नाहीत, ते तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात। या काळात ब्रह्मांड तुमच्याशी संकेतांच्या माध्यमातून संवाद साधत असते, फक्त ते ओळखण्याची गरज असते। पौर्णिमेनंतरचा हा काळ तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज घेऊन येण्याची शक्यता दर्शवत आहे। ही गुड न्यूज तुमच्या करिअर आणि आर्थिक स्थिती किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असू शकते। अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होता त्या गोष्टी अचानक यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहेत। ग्रहस्थिती सूचित करते की तुमच्या कुंडलीत सकारात्मक ऊर्जा आता सक्रिय होत आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा होऊ शकतो। तुम्ही वाट पाहत असलेली ती एक बातमी आता तुमच्यापर्यंत येण्याच्या अगदी जवळ आहे। कमेंट बॉक्समध्ये मला मोठी गुड न्यूज मिळणार आहे असे नक्की टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा। परंतु या सर्व सकारात्मक घडामोडींसोबत एक गोष्ट अत्यंत गंभीर आहे, आणि ती म्हणजे तुमच्या जवळच्या एका नात्यांबाबत निर्माण होणारी ती परिस्थिती। काही गैरसमज, काही न बोललेले शब्द किंवा काही जुन्या गोष्टी यामुळे त्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो। ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहांचे संक्रमण असे असते जे नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण करतात। प्रत्येक आनंदामागे एक परीक्षा दडलेली असते आणि हीच ती वेळ आहे। जर तुम्हाला हे नाते वाचवायचे असेल तर आत्ताच सावध होणे अत्यंत गरजेचे आहे। अनेक वेळा आपण अहंकार, गैरसमज किंवा संवादाच्या अभावामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो। या काळात तुमच्याकडून एक छोटी चूक देखील मोठा परिणाम करू शकते। त्यामुळे शांत राहून, समजून घेऊन आणि योग्य संवाद साधणे खूप आवश्यक आहे। उपाय: दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य देणे आणि मनात सकारात्मक विचार ठेवणे खूप गरजेचे आहे। हे तुमच्या नात्यांमध्ये स्थिरता आणेल। या काळात तुमच्या मनात अनेक विचार येतील, काही सकारात्मक तर काही नकारात्मक। चंद्राच्या प्रभावामुळे भावनांची तीव्रता वाढते आणि त्यामुळे लहान गोष्टींचा मोठा परिणाम होऊ शकतो। मनावर नियंत्रण ठेवले तरच परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते, हे लक्षात ठेवा। ध्यान आणि प्रार्थना यांचा आधार घ्या। तुम्हाला नात्यातील तणाव कमी करायचा असेल तर संयम आणि समजूतदारपणा दाखवणे अत्यंत आवश्यक आहे। उपाय: सोमवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करा आणि ओम सोमाय नमः या मंत्राचा जप अवश्य करा। यामुळे चंद्राचा नकारात्मक प्रभाव हा कमी होईल। करिअरच्या दृष्टीने पाहता हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे। नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळू शकते। तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळण्याची खरी वेळ जवळ आली आहे। आर्थिक दृष्टिकोनातून पाहता पौर्णिमेचा काळ हा
स्थिरता आणि संधी यांचा संगम घेऊन येत आहे. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, तर काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र येथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, ती म्हणजे पैशांचे योग्य नियोजन. ग्रहस्थिती सूचित करते की उत्पन्न वाढेल, पण खर्चावर नियंत्रण नसेल तर लाभ टिकणार नाही. पैसा मिळवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याचे जतन करणे सुद्धा आवश्यक आहे. उपाय: गुरुवारी पिवळ्या रंगाचे अन्न दान करा, विशेषतः चण्याची डाळ किंवा केळी. यामुळे गुरुग्रह जर तुमचा खराब असेल तर तो मजबूत होतो आणि आर्थिक स्थैर्य वाढते. या काळात काही गोष्टी अचानक तुमच्यासमोर स्पष्ट होऊ लागतील. जे लोक, ज्या परिस्थिती किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आधी समजत नव्हत्या, ते आता तुम्हाला वेगळ्या दृष्टीने दिसू लागतील. हीच वेळ आहे सत्य स्वीकारण्याची. जे लपलेले आहे ते आता उघड होणार आहे आणि तेच तुमच्या पुढच्या निर्णयाला दिशा देणार आहे. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम हे अधिक कठीण होऊ शकतात. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ अत्यंत संवेदनशील आहे. विशेषतः एक जवळचे नाते, त्यामध्ये तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप गुंतलेले आहात. त्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. गैरसमज, अपेक्षा आणि संवादांचा अभाव यामुळे हे नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊ शकते. नातं टिकवायचं असेल तर वेळेत जागे व्हा, नाहीतर उशीर होऊ शकतो. उपाय: जर तुम्हाला हे नाते वाचवायचे असेल तर दररोज त्या व्यक्तीसाठी मनापासून सकारात्मक विचार करा आणि शक्य असल्यास शांतपणे संवाद साधा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहता हा काळ अत्यंत शक्तिशाली आहे. या काळात केलेली प्रार्थना, जप, ध्यान आणि उपाय यांचे परिणाम लवकरच दिसू शकतात. चंद्राच्या पूर्ण ऊर्जेमुळे तुमचे अंतर्मन अधिक सक्रिय होते. जेव्हा बाहेर गोंधळ असतो तेव्हा आत शांतता शोधणे हे आवश्यक असते. उपाय: रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे ध्यान करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. पौर्णिमेनंतर जीवनात काही अचानक बदल होऊ शकतात. हे बदल सुरुवातीला कठीण वाटतील, पण दीर्घकालीन दृष्टीने ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. प्रत्येक बदल हा तुमच्या आयुष्याला एका नव्या दिशेने नेण्यासाठीच असतो. बदलांना विरोध करण्याऐवजी त्यांना स्वीकारा. या काळात आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा ठरेल. अनेक वेळा परिस्थिती कठीण असते, पण आपला विश्वास मजबूत असेल तर आपण कोणतीही अडचण पार करू शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणारा व्यक्ती कधीच हरत नाही. उपाय: दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून स्वतःला सकारात्मक वाक्य बोला. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. काही नाती संपतात, काही नवीन सुरू होतात आणि हेच जीवनाचे चक्र आहे. जे जातं ते तुमच्यासाठी नव्हतंच आणि जे येतं ते तुमच्यासाठीच असतं, हे लक्षात ठेवा. शेवटी हा काळ तुमच्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करणारा ठरू शकतो. एकीकडे तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल तर दुसरीकडे काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तरच भविष्य उज्ज्वल होते. जर तुम्ही सजग राहिलात तर हा काळ तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असे नक्की टाईप करा. मिथुन राशीच्या लोकांनो, पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात बदल निश्चित आहे. एकीकडे आनंद देणारी बातमी आणि दुसरीकडे एक नातं संपण्याची वेळ. पण घाबरू नका, कारण प्रत्येक शेवट एका नवीन सुरुवातीची चाहूल देतो. फक्त लक्षात ठेवा, कोणावरही अंधविश्वास ठेवू नका आणि तुमच्या मनाचा आवाज नक्की ऐका. जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर येणारा काळ हा तुमच्यासाठी खूपच सुंदर आणि यशस्वी ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमची राशी मिथुन असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता दी नक्की लिहा आणि अशाच राशी भविष्यांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन भविष्यवाणीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.